हे बघा, साडी घातली मी, मस्तपैकी साडी घालून रेडी झालेली आहे. म्हणजे मी कुठेतरी फंक्शनला निघाली आहे हे समजायचं. मस्त रेडी झालो होतो, पिल्लू पण एक्सायटेड होता. आणि ह्या वेळेस मी निघाले होते आमच्या सासू सासऱ्यांसोबत. ते पण आमच्या सासूबाईंच्या इकडे कार्यक्रम होता, त्यासाठी आम्ही स्पेशल निघालो होतो. आणि मस्त रेडी झालो होतो आम्ही सगळे. त्यांच्या गाडीत ते आले होते आम्हाला नेण्यासाठी. आणि नंतर मग बघा, खेडशिवापुरीचा प्रसिद्ध असा प्रसाद मलाई चहावाला. चला म्हणलं, माझा उपवास होता, म्हणला चहा तर प्यायचाच आहे. खूप दिवस झाले इच्छा होती जायची, पण तिथं जाणं काय होत नव्हतं. मस्त आम्ही चौघांनी तिथे चहा पिला. चहा पिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माझी जाऊ पुण्यात राहते, मग आम्ही त्यांना घेण्यासाठी तिथं आलो होतो. एंजल तर बघितलं आम्हाला बघून लगेच तराट सुराट आली, मग पटकन आली लगेच म्हणजे. आणि नंतर तिला घेतलं, नंतर मग गाडीत बसलो. मग खूप एक तास लागला आम्हाला तिथं पोचायला. एक तासानंतर आम्ही पोचलो आम्ही पिंपरी चिंचवडला. म्हणजे तसं होतं, ते आमची ह्यांची बहीण आहे, ती मावस बहीण, तिचं 16 सोमवारचं व्रत होतं. आणि ते उद्यापन होतं त्या दिवशी सोमवारी. त्यासाठी आम्ही त्या सोहळ्यासाठी गेलो होतो सगळे फॅमिली ऑल. आणि नंतर आम्ही तिथं मस्तपैकी बघितलं, डेकोरेशन खूप छान काढलं होतं. आणि ती 16 जोडप्यांचं असं पाय धुवून वगैरे ते जे करतात ना विधीनुसार, ते सगळं करत होते ते. त्यासाठी आम्ही तो थोडासा शूट घेतला होता आम्ही तिथं, दाखवण्यासाठी की ती कसं करत आहे. त्यानंतर सगळे 16 जोडपे जेवायला बसले होते. मस्तपैकी जेवणाचा बेत होता, व्हेज जेवण पूर्णपणे होतं, बिना कांद्या लसणाचं जेवण होतं. हे तुम्हाला माहीतच आहे, महादेवाला कांदा लसूण लागत नाही. ते जेवण मस्तपैकी जेवण होतं. पुरी भाजी वडा वगैरे मस्त जेवण झाल्यानंतर चला मग आम्ही म्हणलं चला गप्पा मारूया आमच्या ननंदबाईसोबत. मस्तपैकी आम्ही जाऊबाई आम्ही दोघी तिच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो. नंतर ऑल फॅमिली जॉईन झाली तिथं, पूर्ण फॅमिली आहे तिथं सासूबाईंच्या. आणि तिथं नंतर